गाईज ब्लॉग चालू करायचं होतं आपल्याला, पण हे ट्रॅक्टर घेऊन आहे बाहेर. आज जेवण पाणी नाश्ता वगैरे सर्व याच रूममध्ये करणार आहे. लहान मुलं खूप जास्त खेळतात हा गेम, इंडियन बाईक 3D म्हणून. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर फ्रेंड्स, आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आज करत आहे आपण चॅलेंज म्हणजे लिव्हिंग 24 hours इन अ रूम. तर ही जी रूम आहे, जे तुम्ही ब्लॉगमध्ये नेहमी पाहत असता, आमची लिव्हिंग रूम. गाईज ब्लॉग चालू करायचं होतं आपल्याला, पण हे ट्रॅक्टर घेऊन आहे बाहेर कचरा जमा करण्यासाठी. त्याच्यामुळे बॅकग्राऊंड व्हॉईसमुळे आपण ब्लॉग चालू नाही करत आहे सध्या. तर गाईज, हे माझं फर्स्ट चॅलेंज आहे जे मी आता घरी करत आहे, की लिव्हिंग 24 hours इन अ लिव्हिंग रूम. तर ही आहे आमची लिव्हिंग रूम. तुम्ही ब्लॉगमध्ये बऱ्याच वेळा पाहिलेली आहे. तर सध्या लाईट जाऊन आहे. तर ही आहे आमची लिव्हिंग रूम या ठिकाणी. तर या रूममध्ये 24 hours थांबायचं आहे मला. तर आता वाजले 9:15. तर 24 hours आपण चॅलेंज स्टार्ट करू. तर फ्रेंड्स, या ठिकाणी आपल्याकडे टॅब, तर याच्यावर आपण काम डाऊन जे आहे स्टॉपवॉच हे चालू करून देऊ 24 hours. तर आता करत आहे आपण चॅलेंज स्टार्ट. तर फ्रेंड्स, आपल्याला 24 hours याच रूममध्ये थांबायचं आहे. तर पाहू आपण किती वेळ थांबू शकतो आणि चॅलेंज कंप्लीट होते का नाही. तर ब्लॉग नक्की कंप्लीट पाहायचा. तर गाईज, आता झालेलं आहे 3 मिनिट 27 सेकंद झालेले आहेत. तर आता याच खोलीमध्ये बसून आहे. आता नाश्ता वगैरे बाकी आहे. आता नाश्ता जर केला तर मला याच खोलीत करावं लागेल, जेवण वगैरे सर्व याच खोलीत करावं लागेल. तर बघू आता चॅलेंज किती वेळपर्यंत कंप्लीट करू शकतो. तर फ्रेंड्स, आता झालेलं आहे 5 मिनिट आणि मला तहान पण लागलेली आहे. तर आता दीपालीला पाणी मागू आपण. ते पाणी आपल्याला या बॉर्डरच्या तिकडे जायचं नाही आहे. तर हे भेटलं पाणी. आज जेवण पाणी नाश्ता वगैरे सर्व याच रूममध्ये करणार आहे. सो गाईज, आता 22 मिनिट झालेलं आहे. आता घरच्यांनी बनवलेला आहे नाश्ता. तर आता नाश्ता येणार, तर नाश्ता आपल्याला इथंच करावं लागेल. तर आता इथं थोड्या वेळात नाश्ता. घरचे सर्व त्या खोलीमध्ये नाश्ता करत आहे. हे या ठिकाणी पप्पा बसून आहे. त्या ठिकाणी नाश्त्याची प्रोसिजर चालू आहे, पण आपल्याला या ठिकाणी नाश्ता करावा लागेल जसं की आपण चॅलेंज घेतलं. तर आता इथे आपल्यासाठी पोहे हे आणले, दीपालीने पोहे. तर आता करू आपण नाश्ता. या ठिकाणी टेबल आहे. आज नाश्ता जेवण आपल्याला याच खोलीमध्ये करायचं आहे. तर चला, नाश्ता केल्यानंतर पोहा विथ लिंबू. तर फ्रेंड्स, आता फक्त 36 मिनिट्सच झालेले आहे आणि या ठिकाणी नाश्ता वगैरे झालेला आहे. टाईम खूप स्लो चालत आहे, आणखी तर बराच वेळ काढायचा आहे. 10 पण नाही वाजले आणखी कंप्लीट. 9:15 वाजता चालू केला होता आपण ब्लॉग, 10 पण नाही वाजले आणखी. तर नाश्ता वगैरे झालेला आहे. हा टेबल करून देऊ आपण या ठिकाणी साईडला. हा ठिकाण झाला टेबल साईड. तर फ्रेंड, खूप बोर होत आहे. आता किती वाजले? 10 पण नाही वाजले आणखी. खूप वेळ टाईम आहे. तर या ठिकाणी आपला टॅब लावलेला आहे टायमर. याच्यामध्ये 37 मिनिट झालेले आहेत. तर आता बोर झाल्यापैकी थोडा वेळ आपण खेळू गेम. सो गाईज, आता गेम प्ले एन्जॉय करा.
तर हा जो गेम आहे हा लहान मुलांचा खूप फेवरेट गेम आहे. तर फ्रेंड्स गेम प्ले कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगसाल. लहान मुलं खूप जास्त खेळतात हा गेम. इंडियन बाईक 3D म्हणून जुरासिक पार्क जे आहे ते लेवल चूज केली होती चॅलेंजमध्ये. तर जुरासिक पार्कमध्ये जे वेगवेगळे ॲनिमल्स आहेत त्यांना आपल्याला किल करावं लागते. जसं डायनासोर झालं, एलिफंट झालं आहे. तर फ्रेंड्स आता इंडियन बाईक गेम खेळून बोर झालो होतो. तर आता हा खेळायचा गेम ॲरोचा. तर बघू आता ट्राय करून कसा आहे तो. तर या गेममध्ये आपल्याला ॲरो जे आहे ते बाहेर काढावं लागतात विदाऊट इंटरसेक्टिंग अनदर ॲरो. आणि या ठिकाणी 3 चान्स दिलेले असतात. जे 3 ड्रॉप दिसत आहे तुम्हाला वरती. कुठं आहे भाई? वरती 3 ड्रॉप जे दिसत आहे 1 2 3. तर 3 चान्स आहेत आपल्याकडे. आणि 40% आपला गेम झालेला आहे खेळून. हा लेवल 40% लेवल झालेलं आहे खेळून. तर आता बाकी राहिला सॉल्व करायचा. तर बघू आता ठिकाणी बघू आता आपण ॲरो कोणता ॲरो निघू शकते. तर या ठिकाणी हे तर काही निघत नाही आहे, हे पण निघत नाही आहे, हे पण निघत नाही आहे. तर या ठिकाणी हा ॲरो निघू शकते. ईगल आहे. सो काही जाता वाजले 10:30. गेम वगैरे खेळून बोर झालो होतो. तर आई आलेली आहे या खोलीमध्ये. आतापर्यंत सर्व त्या रूममध्ये होते. आईचे कामं वगैरे झाले वाटते. आई कामं झाले सर्व. स्वयंपाक बघते. तर आईचा स्वयंपाक बाकी आहे, बाकी कामं वगैरे झालेले आहे. आई आज पूर्ण दिवसभर 24 आवर्स म्हणजे 24 तास मला या रूममध्ये थांबायचं आहे. चॅलेंज शक्यच नाही आहे. कसं काय? तू थांबूच शकत नाही. काहून थांबू शकत नाही? तू एका जागेत थांबूच नाही शकत नाही. फक्त वॉशरूमसाठी 3 ब्रेक घेतलेले आहे पूर्ण 24 आवर्समध्ये की 3 वेळा वॉशरूमला जाऊ शकतो. आता सध्या मी जाऊन आलो. फक्त व्हिडिओमध्ये सांगितले आणि आता सांगत आहे तुम्हाला. 1 वेळा जाऊन आलो. आणखी 2 चान्स आहे आपल्याकडे वॉशरूमला जाण्यासाठी. ते सांगत होती की चॅलेंज वगैरे काही करू नको, 24 तास तू थांबू शकत नाही. पण चला आपण ट्राय करून बघू. नाही 24 तास तर मॅक्झिमम किती तासपर्यंत एक दिवस आपण एका रूममध्ये स्पेंड करू शकतो ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवत आहे. तर या ब्लॉगमध्ये आपण गेमिंग वगैरे करत आहे. आणखी बऱ्याच काही ॲक्टिव्हिटीज करू जेणेकरून ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आपला. तर फ्रेंड्स आपला टाईम झालेला आहे आता 3 घंटे 50 मिनिट. तर आतापर्यंत मी झोपून होतो जरा, कारण गेम वगैरे खेळून बोर झालो होतो. तर एकटाच होतो या खोलीमध्ये. घरचे आले होते, थोडा वेळ बसले वगैरे. त्यानंतर आता झोप येत होती म्हणून झोपलो होतो थोडा वेळ. 3 तास झोपलो, माहीत पण नाही पडलं 3 तास निघून गेले. 40 ते 50 मिनिट झाले होते मगाशी जेव्हा आपण गेम वगैरे खेळत होतो. मी गेम शूट केला. तर बघू आता ब्लॉग कंटिन्यू ठेवू. तर फ्रेंड्स आतापर्यंत 3 वॉशरूम ब्रेकपैकी फक्त मी एकच ब्रेक घेतला. आणखी 2 ब्रेक बाकी आहे. तर बघू संध्याकाळपर्यंत. 2 ब्रेक आहे आपल्याकडे. 3 ब्रेक कंप्लीट झाले तर मी ब्लॉग एंड करून टाकणार. फ्रेंड्स कंप्लीट 24 आवर्स तर मी या खोलीमध्ये थांबू शकत नाही, कारण एक मेन प्रॉब्लेम आहे वॉशरूमचा. तर त्याच्यामुळे माझी 24 आवर्स कंप्लीट होईल की नाही म्हणून माहिती नाही, पण आपण ट्राय करू. तर बाहेर मस्त थंडी हवा सुटत आहे. या ठिकाणी झाडं वगैरे हलत आहे. या ठिकाणी ब्रुनो व्लॉग शूट करत आहे. रूमच्या बाहेर नाही गेलो, इथूनच व्लॉग बनवत आहे बाहेरचा. हे या ठिकाणी दीपाली. नेट पाहिजे 354. 3 घंटे झोपून होतो. रिचार्ज समाप्त होईल. रिचार्ज संपला. तर फ्रेंड्स मी हिला पण म्हटलं होतं की 24 आवर्सचे चॅलेंज घे, पण हे करू शकत नाही चॅलेंज, कारण काही काम वगैरे राहिलं, स्वयंपाक वगैरे बनवायचं म्हटलं तर हे आईच्या हातात लागते. म्हणून मी हिला नाही म्हटलं. करायला तर ही पण करू शकते, कारण इथं जो बसायचा स्टॅमिना आहे एका ठिकाणी थांबायचा तो खूप खतरनाक आहे. माझ्यापेक्षा जास्त हा चॅलेंज ही कंप्लीट करू शकते. तर फ्रेंड्स मी तुम्हाला जरा बाहेरचा व्ह्यू दाखवतो. आजचा बाहेरचा व्ह्यू खूप छान आहे. आभाळ वगैरे आलेला आहे. इथूनच दाखवतो, आपल्याला बाहेर जायचं नाही आहे. ही लक्ष्मण रेखा आहे आपली, इथून बाहेर नाही जायचं. तर या ठिकाणी पाहू शकता आजचा व्ह्यू. आभाळ वगैरे येऊ नये, मस्त हवा सुटत आहे. तर फ्रेंड्स आता आई बनवते स्वयंपाक, कारण लागलेली आहे भूक. झोपून झोपून पण भूक लागून जाते. तर आता जेवण वगैरे करू. स्वयंपाक बनवायचा आई. तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये आवाज येत असेल विसलचा, कुकरची विसल. आता 4 तास कंप्लीट होतील, म्हणजे आपले 20 तास आणखी बाकी आहे. या ठिकाणी टाईम दाखवत आहे 2 मिनिटानंतर 4 तास कंप्लीट होणार. मग राहतात आपले टोटल 20 आवर्स. तर बघू आता चॅलेंज होते कंप्लीट नाही होत. तर फ्रेंड्स आपल्या 2 लक्ष्मण रेखा आहे. एक ही वाली इथून त्या रूमकडे जाता नाही येत, आणि दुसरी म्हणजे ती तिथून बाहेर जाता नाही येत. पण इथून मी व्हिडिओ वगैरे बनवू शकतो, फक्त इथून बाहेर नाही जाता येत. तर बस याच खोलीमध्ये थांबायचं आहे आपल्याला. तर गाईज आता 4 तास कंप्लीट झालेला आहे. 4 आवर्स 4 मिनिट. सो गाईज आता ही आली आपली प्लेट. आता करायचं जेवण 1:30 वाजता. तर जेवणामध्ये आज
डाळ आणि वांग्याची भाजी. पिंकू पाणी ग्लास दे ना, पाणी ग्लास. तर फ्रेंड्स हा घेतला ग्लास बाकी होता आपला. तर आता करू जेवण. तर फ्रेंड्स हा जो आहे आपला पहिला व्लॉग आहे चॅलेंजचा. पुढे आणखी कोणते चॅलेंजिंग व्हिडिओज आणायचे किंवा कोणते चॅलेंजिंग व्हिडिओज आणखी बनवायचे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगसाल, आपण ते पण व्हिडिओ ट्राय करू. तर आज हा माझा फर्स्ट चॅलेंज आहे किंवा लिव्हिंग 24 hours इन अ रूम. तर काही आता जेवण वगैरे झालेलं आहे. आता वाजत आहे 2. तर आता 5 घंटे कंप्लीट होणार आहे. 4 घंटे 55 मिनिट झालेले आहे. आणखी 19 तास वेट करायचं आहे. संध्याकाळचे वाजले 5. तर आता टोटल झाले या ठिकाणी 7 घंटे 42 मिनिट. तर जवळपास 8 घंटे होते आहे मी इथंच आहे. हा खूप मोठा टार्गेट मी अचीव केलेला आहे. आणि माझे 2 ब्रेक झालेले. एक ब्रेक 10 वाजता घेतला होता, 10:30 वाजता नाश्ता वगैरे झाल्यानंतर. आणि सेकंड ब्रेक आता घेतला 5 वाजता. तर आता चाय वगैरे घेतला मी. तर आता आणखी थोडा वेळ थांबू. लास्ट ब्रेक जेव्हा होईल वॉशरूमसाठी त्यानंतर आपण ब्लॉग स्टॉप करून देऊ. नंतर बघू आपण 24 पैकी आपण किती घंटे या रूममध्ये सर्वाईव्ह केलं तर ब्लॉग कंटिन्यू पाहा. तर फ्रेंड्स संध्याकाळी 5 वाजले तरी पण आणखी ऊन कमी नाही झालं. ऊन तर भरपूर आहेच. ऊन खूप जास्त तापत आहे. बाकीचे सगळे तिकडे आहेत. तर आता वाजले 5. जसं की मी तुम्हाला सांगितलं आपलं टार्गेट झालं 7.25 घंटे होतं आहे, म्हणजे 8 घंटे होतं जवळपास. तर बघू आपण आणखी किती वेळ सर्वाईव्ह करू शकतो. तर या रूममध्ये ही रूम खूप गरम करत आहे त्या रूमच्या कम्पेअरमध्ये, कारण त्या रूममध्ये कूलर वगैरे आहे. या रूममध्ये तसं काही नाही, फक्त एक नॉर्मल फॅन चालू आहे. तर आता बघू या ठिकाणी बाहेरचं वातावरण हो वगैरे सुटत आहे. आणि ऊन तर आहेच, ऊन तर काही कमी झालं नाही आणखी. आणि एन्व्हायरमेंट सकाळपासून असंच आहे जसं मी तुम्हाला सकाळी दाखवलं होतं. तर फ्रेंड्स आता वाजले 6:20. तर मी होतो कंप्लीट 9 घंटे 8 मिनिट. तर कंप्लीट 9 घंटे 8 मिनिट मी या रूममध्ये होतो. जसं की तुम्ही कंप्लीट ब्लॉग पाहिलाच असेल. तर 24 hours चॅलेंज पूर्ण नाही करू शकलो, कारण आता 3rd ब्रेक घेतला मी. आताच बाहेर जाऊन आलो वॉशरूमला. तर 3rd ब्रेकनंतर या ठिकाणी 9 hours कंप्लीट झालेले आहे. तर 24 hours चॅलेंज आहे ते जिंकू शकलो नाही, पण मिनिमम 9 hours तरी मी या ठिकाणी थांबले. आजचा चॅलेंजिंग ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता या ठिकाणी करतो मी ब्लॉग एंड, कारण सकाळपासून शूट करत आहे. आता मोबाईलमध्ये चार्जिंग पण थोडी कमी आहे. तर ब्लॉग कसा वाटला आजचा चॅलेंजिंग ब्लॉग तर नक्की कमेंटमध्ये सांगसाल. आणि याच टाईपमध्ये आपण आणखी कोणते चॅलेंजिंग व्हिडिओ बनवू शकतो तर ते पण कमेंटमध्ये सांगसाल, म्हणजे आपण त्यानुसार व्हिडिओ बनवू. तर या ठिकाणी करतो ब्लॉग एंड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल जॉईन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. तर फ्रेंड्स सकाळपासून आतमध्ये होतो. तर चॅलेंज कंप्लीट झाला. आता आलो मी गार्डनमध्ये बाहेर.